Hello students, welcome in this video of class 9 subject English. Today we are going to start unit number 1.2 the fun they had. किती मज्जा होती त्यांची असा या युनिटचा अर्थ आहे. 1.2 the fun they had. First of all, in the warming up section there are some questions, chit chat. First, what do you like best about your school? You may write the answer. My school has a big playground. Second question, do you think school is a fun? Yes, I think school is a fun. Third question, which is the part that you don't like? शाळेचा कोणता भाग तुम्हाला आवडत नाही? तुम्हाला असं होतच नाही ना, सगळीच शाळा आवडते म्हणून तुम्ही लिहू शकता. There is no any part that I don't like. How often should the teacher give you a test? Weekly. Weekly म्हणजे साप्ताहिक. तर आठवड्याला शिक्षकांनी आपल्याला टेस्ट द्यावी असं वाटतं ना तुम्हाला? तुम्ही काय सांगू शकता? द टीचर शुड गिव्ह अस अ टेस्ट वीकली. नाउ नेक्स्ट पार्ट इज क्लासिफाय. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे. आता आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे वर्गीकरण ते बघूया आपण. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम. 3 कॉलम्स आहेत. एन्शंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे आधुनिक आणि फ्युचरिस्टिक. फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यकालीन. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, देर आर सो मेनी वर्ड्स गिवन. यू हॅव टू रीड दीज वर्ड्स अँड यू हॅव टू पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. फॉर एक्झाम्पल अर्धन स्टोव्ज म्हणजे चूल. चूल हा शब्द तुम्ही ऐकलाय. हा शब्द जुन्या काळातला आहे, प्राचीन काळातला आहे, आधुनिक काळातला आहे का भविष्य काळातला असं वाटतोय तुम्हाला? तर हा शब्द अर्धन स्टोव्ज म्हणजे चूल ही प्राचीन काळात होती, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो अर्धन स्टोव्ज म्हणजे काय? चूल. म्हणून तो आपण कुठे लिहिला आहे? एन्शंट म्हणजे एन्शंट. बायसिकल्स. बायसिकल्स माहिती तुम्हाला, या सध्याच्या काळात आपण बघतो आहोत, त्याच्यामुळे बायसिकल्स काय येईल? मॉडर्न. फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यकालीन. फ्लाइंग कार्स. उडणाऱ्या कार आहेत का आता? नाही, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हा फ्लाइंग कार्स हा शब्द कधी येईल? फ्युचरिस्टिक मध्ये, भविष्यकालीन येईल. समजतंय तुम्हाला? इन दिस वे you have to write all these words in proper columns. Next is listen to the pronunciation of these words and practice saying them properly yourself. इथे बघा काही शब्द दिलेत. For example, grandfather. This word is given. We will copy this word, grandfather. Now we have put this word in the online dictionary. See, can you see this word grandfather? If you click here, then you can listen the pronunciation and you will get the meaning of this word here. Grandfather, the father of one's father or mother. Grandfather कोण असतात? वडिलांचे वडील किंवा आईचे वडील. So do you understand how can we use online dictionary? So you have a mobile phone, you have a computer or laptop, so you can use the words, you can use online dictionary to find the meanings of new words. Some new words are given here, so you find these words in the online dictionary. Now let us start the fun they had. Let us read the story. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17th May 2157, she wrote, Today Tommy found a real book. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचे जे कॅरेक्टर्स आहेत, मार्जी. मार्जी काय करते आहे? तिच्या डायरीमध्ये तिने एक नोंद केली आहे आणि त्या डायरीमध्ये आपण जसं दररोज लिहितो आज काय घडलं, तर मार्जीनी तिची डायरी लिहिली. तो दिवस कोणता आहे? 17 मे 2157, म्हणजे 17 मे 2157. किती नंतरचा काळ आहे बघा. म्हणजे साधारणपणे अजून 150 वर्षांनी हा दिवस येईल आणि तेव्हा काय घडलेलं असेल जगामध्ये ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिने काय लिहिलंय? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमी इज मार्जीज फ्रेंड अँड व्हॉट डिड ही फाइंड? ही फाउंड अ रिअल बुक. टॉमीला काय सापडलं आहे? रिअल बुक, एक पुस्तक सापडलंय. मग रिअल बुक म्हणजे खरं पुस्तक का म्हटलं तिने? बघूया आपण. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. त्याला एक खूप जुनं पुस्तक सापडलं.
Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. ते एक खूप जुनं पुस्तक होतं आणि मार्जीच्या आजोबांनी त्यांना एकदा सांगितलं होतं की ते म्हणजे आजोबा ते जेव्हा एक लहान मूल होते, खूप छोटे होते वयाने ते, तेव्हा त्या काळामध्ये सगळ्या ज्या गोष्टी असायच्या त्या एका कागदावरती छापलेल्या असायच्या. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की हा जो दिवस असेल 17 मे 1957, या भविष्य काळात काय असणार आहे, छापलेलं पुस्तक नसणारच आहे, छापील कागद त्यावेळेला नसणार आहे, म्हणून आजोबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. They turned the pages, which were yellow and crinkly. मार्जीने त्या पुस्तकाची पानं उलटवली, मार्जी आणि टॉमीने. ते पानं कसे होते, येलो, पिवळट झालेले, क्रिंकली म्हणजे अगदी उचलले की लगेच तुटून जातील असे ते पानं होते. And it was awfully funny to read words that stood still instead of moving. Awfully means extremely. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, खूप मजा वाटली. कसे शब्द होते ते, stood still instead of moving, instead of म्हणजे च्या ऐवजी, हलण्याच्या ऐवजी ते पानांवर छापलेले शब्द कसे होते, स्टिल. स्टिल म्हणजे काय, विदाउट एनी मुवमेंट, कुठली हालचाल न करणारे. आता बघा आपण जेव्हा पुस्तक वाचतो कागदावर छापलेलं, तेव्हा हे जे शब्द आपण वाचतो हे कसे असतात, हालचाल करत नाही ते शब्द. पण भविष्य काळात कसे पुस्तके येतील की त्या पुस्तकांवरचे जे शब्द असतील ते हालचाल करणारे असतील. आणि या पुस्तकातले शब्द मुव्हिंग, हलण्याच्या ऐवजी कसे होते, हालचाल न करणारे. द वे दे वेर सपोज टू ऑन अ स्क्रीन, स्क्रीनवर जसे शब्द हलतात तसे मात्र हे नव्हते. अँड देन when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि अजून काय गंमत होती की जेव्हा मार्जी आणि टॉमी जेव्हा ते मागच्या पानावर जात होते, बॅक टू द पेज बिफोर, आधी वाचलेल्या पानावर ते जेव्हा जात होते, तेव्हा त्यांना काय आढळायचं की आधी जे शब्द वाचलेत आपण तेच शब्द पुन्हा छापलेले आहेत जे पहिल्यांदा वाचले होते ते. म्हणजे भविष्यकाळात कसे पुस्तक येणार आहे की तुम्ही पुढच्या पानावर गेलात आणि पुन्हा बॅक पेजला आलात की त्या शब्दांमध्ये सुधारणा झालेली असेल, बरोबर की नाही, भविष्य काळामध्ये प्रगती होणार आहे. आणि आता आपण जे पुस्तक वाचतो, आधीचं पान जे असेल वाचलेलं, आता समजा हे पान आपण बघतो आहोत आणि मगाशीच्या पानावरती आपण आलो, बघा मगाशी आपण हे पान पाहिलं की नाही, हेच शब्द लिहिलेले होते, बदललेत का ते, नाही. पण भविष्यकाळात कसे पुस्तक येतील की आपण हे पान वाचतो आहोत आणि नंतर पुन्हा आपण मागच्या पेजला गेलो तर इकडचे शब्द बदललेले सुद्धा दिसू शकतील. म्हणजे जग कसं होत जाणार आहे, आधुनिक होत जाणार आहे. गी सेड टॉमी, गी हा जो आहे आश्चर्याचा उद्गार आहे, गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट, किती वाया घालवलं जात आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक, म्हणजे जेव्हा तुमचं पुस्तक एकदा वाचून होईल, यू जस्ट थ्रो इट अवे, तुम्हाला ते फेकून द्यावं लागेल. म्हणजे आता जे कागदाचं पुस्तक आहे ते आपलं एकदा वाचून झालं की, टॉमीला काय वाटतंय की पूर्वीचे लोक किती वाया घालवत होते, एकदा पुस्तक जर वाचून झालं की त्यांना ते फेकून द्यावं लागेल. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. त्यांच्या काळात काय असणार आहे, पुढे टेलिव्हिजन स्क्रीन, एक स्क्रीन असणार आहे आणि त्या एका स्क्रीनवर त्यांना लाखो पुस्तकं पाहायला मिळतील. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि अजून त्यात ते वाढवू शकतात. आय वुडंट थ्रो इट अवे, मी तर काही माझी टीव्ही स्क्रीन फेकून देणार नाही. म्हणजे टॉमीचं म्हणणं काय आहे की एक पुस्तक एकदा हे वाचून झालं की ते फेकून द्यावं लागेल कागदाचं, म्हणजे किती वाया जात आहे, त्यापेक्षा आपली टीव्ही स्क्रीन किती चांगली आहे, लाखो पुस्तकं त्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला बघता येतात आणि वाढवता येतात. सेम विथ माइन सेड मार्जी, ती पण सहमत आहे. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. She was 13. How old was Tommy? Tommy was 13 years old. And how old was Margie? She was 11 years old. And Tommy had seen many telebooks. म्हणजे आता जे कागदावरची पुस्तक आहेत, आपण कोणते पुस्तकं वापरतो, प्रिंटेड बुक्स. टॉमी आणि मार्जी कोणते पुस्तकं वापरतायत, टेलीबुक्स. समजते ना तुम्हाला, त्यांची बुक्स कशी आहे, टेलीबुक्स. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? मार्जीने विचारलं त्याला, तुला हे पुस्तक कुठे सापडलं? इन माय हाऊस, माझ्या घरामध्ये. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. टॉमीनी तिच्याकडे न बघताच सांगितलं की माझ्या घरात हे पुस्तक सापडलं, कारण ते पुस्तक वाचण्यात तो मग्न होता. इन द ॲटिक, ॲटिक म्हणजे काय, लॉफ्ट. ॲटिकचा मिनिंग आहे लॉफ्ट, आमच्या लॉफ्ट वरती हे सापडलं. व्हॉट्स इट अबाउट?
मार्जीने विचारलं कशाबद्दल आहे पुस्तक. टॉमी सांगतोय स्कूल, शाळेबद्दल आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे तिच्या मनात तिरस्कार होता, अतिशय तिरस्कारयुक्त शब्दांती होती. स्कूल, व्हॉट्स देअर इज टू राईट अबाउट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं. आय हेट स्कूल. आय हेट स्कूल मीन्स आय डोंट लाईक स्कूल. हा बघा हे वाक्य आहे ॲफर्मेटिव्ह. आय हेट स्कूल हे वाक्य कसं आहे, ॲफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य आहे. आणि आय डोंट लाईक स्कूल हे वाक्य नकारार्थी आहे. कधी कधी प्रश्न येतो, मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. अर्थ न बदलता हे वाक्य निगेटिव्ह करा. तुम्ही काय केलं, नॉट टाकला इथे बघा. डोंट मध्ये इथे नॉट आहे आणि हेटच्या अपोजिट वर्ड कोणता, लाईक. या पद्धतीने आपण वी कॅन चेंज द सेंटेन्स, वी कॅन राईट द सेंटेन्स इन निगेटिव्ह फॉर्म विदाउट चेंजिंग द मिनिंग. नाव, डज मार्जी लाईक स्कूल. मार्जीला शाळा आवडते का. नो, मार्जी डज नॉट लाईक स्कूल. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला कधीच शाळा आवडलेली नव्हती, पण आता मात्र तिला जास्तच तिरस्कार वाटतोय शाळेचा. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्राफी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिकवणारे शिक्षक कसे आहेत, तुमच्या बाई असतील, मॅडम असतील किंवा सर असतील. पण मार्जीला शिकवणारे टीचर कसे आहेत, मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचर म्हणजे काय, एक मशीन आहे. त्या काळातले टीचर कसे असणार आहेत, मेकॅनिकल असणार आहेत, रोबोट सारखे असणार आहेत. हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट. ते मेकॅनिकल टीचर तिला सारखी टेस्ट द्यायचे, टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्राफी. भूगोलाचे टेस्ट देत होते. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि ती पण भूगोलामध्ये कसं करत होती, तिचा अभ्यास अधिकाधिक वाईट आणि वाईटच होत चालला होता. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली. ती आई पण अतिशय दुःखी झाली होती. अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. त्या भागातले जे काउंटी इन्स्पेक्टर होते, तपासनीस असतात ना तसे काउंटी इन्स्पेक्टर, तिला त्या आईने बोलवून घेतलं होतं. ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस. आता हे काउंटी इन्स्पेक्टर त्यांच्या घरी आलेत. काउंटी इन्स्पेक्टर जसे आपल्या घरी येतात ना काही मशीन दुरुस्त करायला वगैरे कसे येतात लोक, तसे ते मेकॅनिकल टीचर दुरुस्त करायला कोण आलेत त्यांच्याकडे, काउंटी इन्स्पेक्टर. आपल्याकडे स्कूल इन्स्पेक्टर असतात, ते शाळा बघायला येतात, शाळेत काही सुधारणा करण्यासाठी येतात. पण भविष्य काळात काय होणार आहे की तुमच्या घरचे मेकॅनिकल टीचर जर बिघडले तर त्यांना दुरुस्त करायला कोण येईल, काउंटी इन्स्पेक्टर. कसे आहेत ते बघा. ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. ते काउंटी इन्स्पेक्टर आले, ते कसे होते, राऊंड लिटिल मॅन, रेड फेस, आणि त्यांच्याकडे काय होतं, होल बॉक्स ऑफ टूल्स. जसे इलेक्ट्रिशियन आला आपल्या घरी की त्याच्याकडे कसं साहित्य असतं, त्या पद्धतीने आपल्या मेकॅनिकल टीचरला दुरुस्त करायला आलेल्या काउंटी इन्स्पेक्टरकडे काय आहे, बॉक्स ऑफ टूल्स, हत्यारांची एक पेटी आहे. ही स्माइल्ड ॲट मार्जी. मार्जीकडे बघून ते हसले. अँड गेव हर अन ॲपल. मार्जीला एक सफरचंद दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. बघा हे वाक्य समजून घ्या. त्या काउंटी इन्स्पेक्टरने काय केलं, टूक द टीचर अपार्ट. ते जे मेकॅनिकल टीचर होते ना, त्या टीचरला त्यांनी काय केलं, टूक अपार्ट म्हणजे डिसमेंटल. काय केलं, डिसमेंटल म्हणजे त्याचे जे मेकॅनिकलचे पार्ट होते ना रोबोटचे, ते सगळे त्यांनी कसे केले, सेपरेट केले. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. आणि मार्जीला आता आशा वाटायला लागली की त्या काउंटी इन्स्पेक्टरने त्याचे पार्ट कसे केले, डिसमेंटल केलाय तो, आता त्याला ते परत जोडताच यायला नाही पाहिजे. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. ही न्यू हाऊ ऑल राईट. पण त्या काउंटी इन्स्पेक्टरला सगळंच माहित होतं. अँड आफ्टर अन अवर ऑर सो देअर इट वॉज अगेन large and black and ugly with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आणि थोड्या वेळाने पुन्हा त्याने तो जोडला आणि नवीन टीचर तयार झाला, मेकॅनिकल टीचर. समजलाय तुम्हाला हा पार्ट. अशा पद्धतीने आपण पाहिलंय की मार्जीचे मेकॅनिकल टीचर खराब झाले होते, काउंटी इन्स्पेक्टर आले आणि त्यांनी मेकॅनिकल टीचरला आता दुरुस्त केलंय आणि आता पुन्हा मार्जीला शिकायला सुरुवात करायची. Students, we will see the next part of this story in the next video. So, watch the next video. Bye. Students, these are the questions for your homework. Thank you for watching this video. Enjoy learning English. Bye.